आपलं आयुष्य म्हणजे कुणाचं गुलाम नाही हे प्रत्येकाला माहीत असून देखील अनेक जण इतरांच्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगतात. स्वतःच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल इतरांच्या आयुष्यात देतात. पहा, जशास तसे वागायला शिका. आजकालचा जमाना हा धूर्त झालेला आहे. समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल, स्वतःला लोकांनी नोटीस करावं वाटत असेल, तर आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या गोष्टींमुळे तुमची स्वतःची समाजामध्ये एक इमेज अशी वेगळी तयार होणार आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट करायला लागाल आणि म्हणून तुम्हाला स्वतःमध्ये येणारा आत्मविश्वास हा जगायला नक्कीच मदत करणार आहे. कोणाच्याही पुढे पुढे करू नका. एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका. यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत अजिबात राहत नाही. ते तुम्हाला फक्त गृहीत धरतात. म्हणून जोपर्यंत कोणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही, तोपर्यंत त्यांच्या पुढे पुढे अजिबात कधीच करू नका. बऱ्याचदा आपण इतर वाईट वागले तरीही आपण चांगुलपणा ठेवतो, पण जशाच तसे वागणे हे देखील निश्चित आहे. नेहमी लक्षात ठेवा, जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागलं पाहिजे. तेव्हाच लोक आपल्या लायकीत राहतात. कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करणार नाही, तुम्हाला महत्त्व देणार नाही. जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसंच वागा, तरच तुमची किंमत वाढेल. तेव्हाच लोक लायकीत राहतात. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जिथे आपल्याला बोलावले नसेल तिथे अजिबात जाऊ नका. स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका. जिथे तुम्हाला बोलवलंच नसेल त्या ठिकाणी कधीही जायचं नसतं. आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावलं नाही हे देखील दुसऱ्यांजवळ सांगायचं नाही. यामुळे बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्या गोष्टीची खंत बाळगतो, पण खरं तर एखाद्याने आपल्याला बोलावलं नसेल तर मनाला अजिबात वाटून घ्यायचं नाही. स्वतःचं स्वाभिमानापेक्षा इतर श्रेष्ठ काहीही नाही. आपले घर आपल्याला काढून देत नाही. आपल्या घरीच राहायचे आणि आपण आपला वेळ स्वतःशी वागायला, स्वतःशी बोलायला घालवायचा. स्वतःचा आदर करायला शिका. तुम्ही जर स्वतःचा आदर केला तरच लोक देखील तुमचा आदर करणार आहेत. त्यामुळे आधी स्वतःला महत्त्व द्या. स्वतःला प्रेझेंट ठेवायला शिका. स्वतःमध्ये बदल करा. नेहमी स्वतःचा आदर करा. गबाळ्यासारखे राहणं बंद करा. राहणीमान सुधारा. आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपण असतं. आपलं राहणीमान अतिशय चांगली असले पाहिजे. गबाळ्यासारखे राहिलात तर कोणीही तुमच्याकडे लक्ष देणार नाही. स्वतःला प्रेझेंट ठेवायला शिका. नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. नेहमी काही ना काही शिकत राहिले पाहिजे. जगासमोर स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे. त्यामुळे इतरांवर आपली एक वेगळी छाप पडते. पर्यायाने आपली इज्जतही वाढते. लोक आपली किंमत करायला लागतात. आपल्याला खूप काही येते म्हणून लोक आपल्या संपर्कात देखील येऊ लागतात, आपल्याला विचारू लागतात. लोकांपासून नेहमी दूर राहा. जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस तर त्या व्यक्तीला आपली गोडी वाटते, परंतु सतत गेल्याने काही दिवसानंतर त्या व्यक्ती देखील आपला कंटाळा करायला लागतात, आपल्याला धुसफूस करायला लागतात. म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून स्वतःला दूर राहून बघा. त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल. तुम्ही जर नेहमीच त्याच्यासाठी अवेलेबल राहिलात तर तो व्यक्ती देखील तुम्हाला अजिबात किंमत देणार नाही. तुमचा नवरा बायकोमधील देखील थोडासा दुरावा हा प्रेम वाढवतो, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून जर तुम्ही कधी गावी गेला असाल तर परत परत सतत फोन करून तुमच्या लाईफ पार्टनरला अजिबात विचारत बसू नका. त्यालाही तुमच्या नसल्याची जाणीव होऊ द्या. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेऊ नका. कुठल्याही लहान सहान गोष्टींसाठी लगेचच दुसऱ्याची मदत घेणं, सल्ला घेणं हे नेहमी टाळा. यामुळे तो व्यक्ती स्वतःला कमी समजायला लागतो. थोडीफार स्वतःची बुद्धी देखील चालवून स्वतःचे प्रॉब्लेम हे स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्यालाही वाटते आणि स्वतःचा आत्मविश्वास देखील वाढतो. तो तुमचा आदर करायला देखील लागतो. नवरा बायकोमध्ये जर भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला सांगून तुमचे भांडण मिटू नका. तिसरा त्याचा फायदाच घेतो. यामुळे समोरच्याला फक्त मनोरंजन होते. म्हणून तुमच्यामध्ये जर काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना अजिबात बोलू नका. यामुळे तुम्ही नेहमी भांडतच राहता. अशी तुमची इमेज तयार होते आणि हीच लोक तुमची किंमत कमी करतात आणि तुमची खिल्ली उडवतात. तुमचे दुखवटे हे इतरांसमोर कधीही वाटू नका. तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल तर ते दुसऱ्यांजवळ शेअर करत गेलात तर समोरच्याला वाटते की काय याचं रोज रोज ते रडणं आहे. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सुखामध्ये सगळे आपल्या सोबतीला असतात, दुःखामध्ये कोणीही आपल्यासोबत नसते.
दुःखाचा आणि संघर्षाचा काळ हा आपल्याला एकट्यालाच सामना करावा लागतो, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून स्वतःमध्ये जर जिद्द असेल, जिद्द ठेवा. दुखवटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढून ताटमानेने जगा. यामुळे लोक तुमची आपोआपच इज्जत करायला लागतात. आणि कामापुरतं मामा अशी आपली वागणूक पाहिजे. ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढे काम असेल तेवढेच त्याच्या संपर्कात राहा. रिकामी तासनतास गप्पा मारत बसू नका. वेळ व्यर्थ वाया घालू नका. जेवढी आपली जवळीक वाढते तेवढीच किंमत होत असते. काम असेल तरच इतरांजवळ जायचे. इतर वेळेस स्वतःसाठी वेळ देऊन तुमच्यामध्ये काय कमी आहे त्यावर अभ्यास करावा. अनेक वेळेस आपण लोकांना जास्तच महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते. कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावर बसतात. स्वतःचा मान सन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून अंतर ठेवायला शिका. आणि आपण कोणाला किती महत्त्व देतो याची नेहमी काळजी घ्या. लोकांचा स्वभाव ओळखायला शिका. कोण कसं आहे. काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीतच नसतो आणि आपण मात्र त्याच्याशी सहजच आपलं मनमोकळीप्रमाणे वागत जातो. याचा अर्थ समोरचा व्यक्ती काहीतरी चुकीचा देखील काढू शकते. कोणाचीही जवळीक निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखूनच त्याच्याशी वागावे. एखाद्याने जर आपला अपमान केला असेल तर त्याचा अपमानाचा बदला हा नेहमी त्याच्यासोबत भांडून नाही तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा. कोणाशीही वाद घालत बसण्यापेक्षा सर्व वेळेवर सोडून द्यावं. कारण वेळ ही प्रत्येकाचीच येते आणि वेळेच त्या व्यक्तीला उत्तर देखील देते. जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं जर वाटत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा. कोण काय करतोय, कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय, खड्ड्यात गेली दुनिया याकडे अजिबात लक्ष देऊ नका. अशा लोकांकडे तुम्ही जर सगळ्या गोष्टींपासून जितकं स्वतःला लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त आनंदी राहाल. दुसऱ्याच्या आयुष्यात झाकून वाकून पाहण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य बेटर बनवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत जाऊ नका. लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नसतो. त्यामुळे मोजक्याच गोष्टी इतरांसोबत शेअर कराव्यात. बाकीच्या गोष्टी आपल्या पर्सनल ठेवाव्यात. गरजेपेक्षा जास्त बडबडही करणे योग्य नाही. आपले शब्द हे नेहमी मोजकेच आणि मापूनच बोलले पाहिजे. गरजेपेक्षा जास्त बडबड करत राहिलात तर आपल्याला लोक वेड समजतात. म्हणून बोलताना जेवढं गरजेचं असेल तेवढंच बोलावं. यामुळे लोकांमध्ये आपले इम्प्रेशन पडतं आणि लोक आपल्या स्वभावाने प्रभावित होतात. एक चांगली व्यक्ती व्हा. आपल्या स्वभावातील स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा. आत्मपरीक्षण हे प्रत्येकाला जमत नाही. आपले ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. त्याचा प्रयत्न तर करा. त्यामुळे तुम्हाला यश देखील मिळेल आणि तुम्ही तुमची स्वप्न देखील पूर्ण करू शकाल. जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्य करता तेव्हा आपोआपच लोकांच्या नजरेत तुमची किंमत ही वाढत असते. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिलात तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू लागतो. म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा स्वाभिमान राखा. एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून तर पहा. जर समोरच्या व्यक्तीने तुमची मदत केली नाही तर परत त्याची विनवणी करू नका. त्याच्याकडे जाऊ देखील नका. कारण शेवटी स्वतःचा स्वाभिमान हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी तर हे काही प्रेरणादायी विचार स्वतःच्या जीवनामध्ये लोकांशी जशास तसे वागणे हे देखील गरजेचे आहे. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल, माझे विचार तुम्हाला पटले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत नातेसंबंधाविषयी किंवा सामाजिक विषयावरती आपण नेहमीच बोलतो. पुन्हाच भेटूया लवकर. तोपर्यंत धन्यवाद.